हर हर महादेव. मुंबई अहमदाबाद हायवे हा लागतो पुढे NH48. 1200 रुपये पावर. हां, जव्हार राय साईडला. जव्हार गाव सुरू झालं इथून. त्र्यंबकेश्वर 11 किलोमीटर, सिन्नर 105 किलोमीटर. त्र्यंबकेश्वर नगर परिषद आपलं हार्दिक स्वागत करत आहे किशोर मोरे आणि ऋषिकेश बेडेकर यांचं. आम्ही मंदिराच्या आत आलोय आणि आम्हाला एक VIP एंट्री भेटली. मला फायनली आमचं दर्शन झालं 2 तासानंतर. आणि हे बघा मंदिर, हॉटेल यशराज. अजून एक ठिकाणी थांबूया, बघू ह्याचं काय म्हणणं आहे ते, नाहीतर डायरेक्टच घरी. नमस्कार, मी ऋषी बेडेकर आणि स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी निघालो राईडला त्र्यंबकेश्वरला, आणि ही माझी बाईक आणि हा माझा मित्र किशोर मोरे. आम्ही दोघं निघालो राईडसाठी त्र्यंबकेश्वरला. डहाणूवर निघतो आहे. सकाळ झाले 9-12 पोहोचूया आपण तिथे. तर बघूया किती वागतो. 100 किलोमीटर प्रवास आहे आणि वातावरण पण जरा चांगलं वाटतं. जरा आभाळाचं वातावरण आहे, फ्रेश मूड. ऊन पण लागणार नाही, जॅकेट वगैरे घातले पाऊस पडू नये म्हणून. रेनकोट घातला आहे, रेनकोट घातलं पाऊस पडू नये म्हणून. तर बघूया राईडमध्ये काय काय नवीन बघायला भेटते इथे. चला तर राईडला सुरुवात करूया. त्र्यंबकेश्वरला हां, काय 100 किलोमीटर आहे. हां चल. हर हर महादेव. हां, काय आलं. गोप्रो वगैरे सेट केलं आहे मस्त आहे की, आणि राईडला सुरुवात केली आहे. पेट्रोल पण टाकायचे, टाके फुल करून घेऊया म्हणजे टेन्शन नाही परत टाकायचं. गंजड गावातून इथून 110-120 किलोमीटर दाखवते त्र्यंबकेश्वर मॅपमध्ये. 2 तास 20 मिनटं टाईम दाखवते अजून. खड्डे बघा. चारोटीला पेट्रोल टाकून घेऊया म्हणजे नॉनस्टॉप न थांबता. फक्त फोटो वगैरे काढायचे तर थांबूया, बाकी थांबायची कुठे गरज नाही आहे. इथून चारोटी 15 किलोमीटर आहे. आलो आहे चारोटी हायवेला. मुंबई अहमदाबाद हायवे हा लागतो पुढे NH48. इकडं तो मुंबईला, इकडं तो गुजरातला. आपल्या सर्व जायचे, पण लेफ्ट टर्न मारून पेट्रोल टाकून घेऊया.
आपल्या सरळ जायचं होतं, पण आपण लेफ्ट टर्न मारून इथे पेट्रोल पंप आहे HP चा, इथे पॉवरचं पेट्रोल भेटतं म्हणून इथं आपण वळालो आहे आपण. कशाला 1000चं टाक 1200चं. हां परत पेट्रोल पंप नाही भेटणार आपल्याला चांगला इथे. इथं एकच पेट्रोल पंप आहे. ₹1200 पॉवर. हां हां कॅश आहे. हां पेट्रोल वगैरे टाकलं आहे आणि आता इथून निघालो आहे आम्ही त्र्यंबकेश्वर. मध्ये एक स्टॉप घेऊयात जव्हारमध्ये. फोटो काढण्यासाठी फक्त, दुसरं काही काम नाही आपल्याला. जव्हार राय साईडला. मित्रांनो घर बघा, सेम कोकण टाईप. कसं आहे? हां ग्रामपंचायत खडकी कुंज. मित्रांनो आता घाट सेक्शन सुरू झाला आहे. हा छोटा घाट आहे, अजून एक मोठा घाट पुढे येईल. घाटामध्ये जी मजा आहे चालवण्याची ती नॉर्मल रस्त्यावर नाही आहे. पण या बाईकवर सोलो पाहिजे. डबल सीटनी मजा नाही ना घाटामध्ये चालवायला. सोलो जर असेल बाईकवर तर टर्न मारा पण एकदम मजा येते. आणि कसं आहे असं बघा, तेवढे रिक्स पण आहे. गाडीला पुढून आले दिसत नाही इथून. आणि हॉर्न वगैरे पण जास्त सहजासहजी कोण मारत नाही इथे. जे ट्रकवाले आहेत तेच हॉर्न मारतात, बाकी बाईकवाले जी कारवाले ते हॉर्नचा वापरच करत नाही या घाटामध्ये. रस्ता बघ कसा आहे. खड्डे पडले ना, खड्डे पडले म्हटलं रस्त्याला. तर मित्रांनो हा छोटासा घाट पार करून आपण आता सपाटीला आलो आहे. आणि खूप छोटा घाट होता. अजून ह्याच्यावर एक मोठा घाट आहे, तो पण तुम्हाला दाखवतोच. मित्रांनो रस्ता बघा कसा एक नंबर आहे. दोन्ही बाजूला झाडी आहे ती आणि मध्ये आपली गाडी चालते. त्याच्यावर मला एकच गाणं आठवलं, ते मी गाणं बॅकग्राऊंडला टाकेनच, तुम्ही ऐका नक्की. आणि ते ह्या वातावरणाला एकदम सूट देते गाणं. हमें डर है हम खो न जाए कहीं, आना सफर और ये
आताशी सुरू झाला माईक. लालपरी ही जी एस टी आहे ना मला जरा पण आवडली नाही. ही एस टी मला अजिबात आवडली नाही मला. हां काय वाटतं तुला? पण ती पहिली एस टी होती काय बोल. हो एक नंबर. थांब थांब टर्न आहे. ती जुनी एस टी होती पहिली काय बोल. जुनी एस टी एक नंबर होती. दिसा पण एक नंबर होती. जरा लुक पण तर भारी होता त्याचा. हो तर मित्रांनो आपण राईट मारू आता. आणि जो तुम्हाला बोललो तो मोठा घाट आला तो हाच आहे. राईट मारून जाऊया वरती कारण की जाणाऱ्या गाड्या इथून राईटने जातात. आणि जो लेफ्ट साईडला जो रस्ता गेला होता त्या रस्त्याला पण गाड्या जातात येतात. पण मी सध्या विचार केला की आपण राईटने टाकू गाडी. जंगल वातावरण आहे. जंगल में मंगल. तीन किलोमीटरचा घाट हा आपण पूर्ण करून वरती आलो आहेत. जास्त मोठा पण नाही. 3 किलोमीटर म्हणजे खूप झाला तरी पण ठीक आहे. आपण तिथे फोटो बिटो काढू एकदा जरा मस्तपैकी. जरा 2-3 फोटो घेऊया स्टेटसला ठेवायला आणि मग पुढे जाऊया आपण. बघ फोटो काढले मित्राचे. दाखव चांगलं आहे का? बघ हां मस्त आहे. गौरव दिसतोय त्यामध्ये. गौरव दिसतोयस. अजून काय बस जायचं का? तर फोटो वगैरे काढून आम्ही आता निघालोय. काय झालं? झालं 1 तास ना मग. हां 1 तास काय माहिती. हा पडतोय पाऊस. चव्हार गाव सुरू झालं. इथून चव्हार गावात स्वागत आहे. पाऊस लागलाय पडायला भेंडी. जास्त मोठं गाव नाही छोटं गाव आहे पण मस्त एकदम डोंगराच्या वरती निसर्गाच्या सानिध्यात मस्त वातावरण. आपलं सातारमध्ये जसं महाबळेश्वर आहे तसंच हे जव्हार आहे. मस्त पावसामध्ये धबधबे इथे मोठे मोठे तिथे. पर्यटक गर्दी करतात पावसामध्ये. आता माझ्या मते खूप गर्दी कमी झाली असेल कारण की दिवाळी झाली आता आणि पाणी पण कमी झालं आहे. पाऊस पण कधीतरी येतो कधीतरी नाही येत. त्यामुळे माणसं जास्त येत नाही या ठिकाणी. जव्हार गावाला क्रॉस करून पुढे आलो आपण आता इथून 50 किलोमीटर त्र्यंबकेश्वर दाखवत आहे मॅपमध्ये. 1 तास 10 मिनटं. बघूया किती वेळ लागतो इथे. मित्रांनो आंबोलीचा घाट सुरू झाला आहे आणि
हा घाट पूर्ण केल्यानंतर आपण त्र्यंबकेश्वर पोहोचू. माझ्या मते हद्द पण सुरू झाली आता. त्र्यंबकेश्वर 11 किलोमीटर, सिन्नर 105 किलोमीटर. धबधबा कसा आहे? आता माझ्या मित्राने गाडी चालवत घेतलं किशोरने. बघा कसं गाडी चालवत होते ते. इकडे बघ. त्र्यंबकेश्वर नगर परिषद आपलं हार्दिक स्वागत करत आहे. किशोर मोरे आणि ऋषिकेश बेडेकर यांचं. होय ना. हां ते पुढे मंदिर आहे दिसलं समोर. नो पार्किंग. पार्किंग गाडी कुठे करायची? हां पार्क कुठे करायची गाडी? हां होय हे आलाय. अरे काय नाही व्हायचं. एक तर सिद्धी नाही रे आपल्या सातारचा. बाबा महाराज आलेत. ठीक आहे पुढे हे बघ. हे राजू भैया बघ. आपले भाग्य लागलं त्यांना पाया येतो. इथे दर्शन झालं आमचं. आहे का रस्ता का? युटर्न मारू आपण. आम्ही मंदिराच्या आत आलो आहे आणि हे किशोर साहेबांचं कार्ड दाखवलं आहे आम्ही MSFचं आणि आम्हाला एक VIP एंट्री भेटली. तर तरी पण गर्दी खूप आहे इथे, तुम्ही बघू शकता. असो VIP दर्शन भेटलं हे इम्पॉर्टंट आहे, बाकी काय नाही. मी ताट घेतलं एक. साहेब आपले चाललेत. MSF असला काय ते फायदा आला साहेबांचा. साहेब इकडे बघा एकदा. आरती आहे मला वाटतं बरं. स्टँड पावतं असं लगेच फिरवत आलं असतं. असं लगेच एका लागतं. तुला का अर्धवट काम करतोयस माझं तू? हां मी आहे म्हणून तुझे कामं अर्धवट तरी होते नाहीतर ठीक आहे. समोर दिसलं असतं डायरेक्टच. हाय गाईज. आता बहुजड दिसतो चेहऱ्यावर. टोपीने असं चेहरा हे होतो, काळा पडतो. काळा दिसतो. हळूहळू लाईन पुढे आले आणि आम्ही पण आलो. हे बघा मंदिर. दिसतो का त्यात काय? चल फायनली आमचं दर्शन झालं 2 तासानंतर. आणि हे बघा मंदिर कसं दिसते. मंदिराचे 2-3 व्हिडिओ काढतो चांगले, म्हणजे रील्सला वगैरे टाकता येईल. काढले का फोटो? फोटोशूट चाललं आहे जरा. फोटो काढायचे का? असं काढू म्हणतोस का? खाली लवकर कोण नाही. चेहरा दिसत नाही तुझा. चेहरा नाही दिसत आहे. बघ एकदा
चेहरा दिसत नाही त्यामुळे बघ पाऊस पडतोय त्यामुळे. एवढं पूर्ण कशा काढतेस मग हाफ कर जरा. हे फोटो काढण्यामुळे डोक्याला तापच आहे तर पण काढूया आपण. दोन तीन फोटो काढलेत आवडले त्याला. तर आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे. फोटो वगैरे शूट केला आम्ही आणि हा प्रसाद ताटामध्ये सगळे काढून घेतलं फक्त प्रसाद दिला आम्हाला. असो पुढे बघा काही नजारा आहे एक नंबर. डोंगर वगैरे ह्याच्यामध्ये दिसतं नाही माहीत नाही पण डोळ्याने चांगलं दिसते. दर्शन घेऊन आला तुम्ही? हो दर्शन घेऊन आलो. किती वेळ लागते? VIP मध्ये 2 तास आणि साधं मध्ये जास्त वेळ लागेल 3-4 तास. साध्यामध्ये अजून 1 तास 3 तास. 3 तास पकडा. हो 5ला गर्दी आहे. हो 5ला पण गर्दी. 2 तास होईल. हो 2 तास. पाऊस का लागत इकडे? नाही पाऊस वगैरे नाही. पूर्ण आतमध्ये शेडच्या आतमध्ये. डायरेक्ट आता हॉटेलवर. हॉटेल यशराज. व्हेज पनीर मसाला, काजू मसाला. हे काय घ्यायचं? तू म्हणशील ते शेवभाजी मला खायची इच्छा आहे. आणि रोटी मागू? नाही ते करून बसते जेवती जेवलो नाही. काय म्हणतोय? रोटी आणि शेवभाजी घेऊ. हां मिरच्या म्हटलं कसं येते? तरी पण जेवण चांगलं नॉनव्हेजपेक्षा. काय वाटतं तुला? आता मी जातो ढाब्यावर खायला. कंटिन्यू व्हेजच खातो मी. अंडा बिंडा खातच नाही अजिबात. कसं आहे जेवण वगैरे झालं आणि निघालो आता घराकडं. मस्त आहे की जेवण झालं आहे पोट भरून. आपण डायरेक्ट भेटूया जव्हारला. आता आधीमध्ये काय एवढं दाखवण्यासारखं काही नाही आहे. तर जव्हारला एक पॉईंट आहे जाता आता तो करून पुढे जाऊया. मित्राला बघायची इच्छा आहे खूप. तर आपण डायरेक्ट जव्हारला घेऊया चला. तर मित्रांनो जव्हारमध्ये आलो आहे मी आणि माझ्या मित्राला एक पॉईंट बघायचा हनुमान पॉईंट. तो दाखवतो आला. टाईम आहे आमच्याकडे अजून 1 तास तरी. तर म्हटलं बघून येऊया. हनुमान पॉईंटला आलो आहे. दाखवतो याला काय ते हनुमान पॉईंटला. हे हनुमानचं मंदिर. कुठले? तो खालचा रोड तो नाही. रोड तो नाही. तुम्ही बोल ना तो विक्रमगडला जातो तो रोड आहे. तो विक्रमगडवाडा. हा हनुमान पॉईंट. ते पुढे पण भारी आहे. ते दरी वगैरे तिथे. तिकडे नाही रे. बघितलं आता अजून एक ठिकाणी थांबूया. बघू ह्याचं काय म्हणणं आहे ते. नाहीतर डायरेक्टच घरी. येते का पुढे का अजून इथेच? आता ते गंजलं ना. आता ते दिसलं का वरती? हो
हो फाडू नकोस ते ह्याच्यावर भेटलं जॅकेटवर भेटलं मला ते कुठले हे त्या मोठ्याच्याकडून हो असू दे की फुकट तर भेट फुकट काय फुकट 9,000 रुपये दिले त्याला मी फुकट काय ते पण पैसे दिले त्याला चांगले भेटले पण हे कोड अजिबात भिजत नाही माझा त्यात जॅकेट अजिबात भिजत नाही आता त्याच्या ह्या कोटासाठी मला ते जॅकेट घ्यायला लागेल घे आणि फिर सानीवर घालून फिर तर इथला पण पॉईंट झाला बघून आपला आणि डायरेक्ट आता घरीच जाऊ कुठे थांबायची भांगडच नाही तर वळू जा गेट खोल इकडे 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 तर आम्ही घरी पोचलोय आता राईड खूप चांगली झाली त्र्यंबकेश्वरची 7 वाजले आता गाडी धुवायला होतो म्हणजे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय